नमस्कार. उद्या रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा. तर राखीचा योग्य मुहूर्त काय आहे राखी बांधण्यासाठी? आणि सकाळीच अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू सर्व बाधा, विघ्न, संकटे, नकारात्मकता, नजरबाधा, शत्रुत्रास पूर्णतः नष्ट होणार आहे आणि कुटुंबाची प्रगती नक्की होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे? मी यामध्ये तुम्हाला 3 ते 4 वस्तू सांगणार आहे, पण त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ती वस्तू तुमच्यासाठी एक सुरक्षा कवचच ठरणार आहे. तर अशी कोणती वस्तू आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदैवताचे नाव लिहिले तरीही चालेल. त्या अर्थाने तुमचा मंत्र जप होण्यास नक्कीच मदत मिळेल. चला तर पुढील माहिती बघूयात वेळ वाया न घालवता. तर मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वाचा भावा बहिणीचा असा खूप सन्मानित सण असलेला हा रक्षाबंधन सण आहे. वर्षातील सर्वात पवित्र सण आणि मंगलमय सण हा मानला जातो. राखी बांधणे म्हणजे फक्तच एक धागा बांधणे असं नाही, तर त्यामागे बहीण भावाच्या नितळ प्रेमाचे प्रतीक मानले जाणारा हा सण आहे. रक्षाबंधन, राखी पौर्णिमा हा सण बहीण भावाच्या अतूट नात्याचा, पवित्र प्रेमाचा सण हा आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण संपूर्ण भारतभर अगदी उत्साहाने साजरा केला जातो. तर यंदा उद्या 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. तर याचा योग्य मुहूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण योग्य मुहूर्तावरच राखी बांधणे फलित ठरत असते. रक्षाबंधन म्हणजे संरक्षणाचे कवच. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, म्हणजेच रक्षासूत्र बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करते. राखी बांधून घेतल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला सदैव रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला सुंदर भेटवस्तू देत असतो. महाराष्ट्रात याच दिवशी कोळी बांधव हे समुद्राची पूजा करतात आणि याला नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात. तर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने राखी बांधायची आहे. सर्वप्रथम भावाच्या कपाळावर कुंकू किंवा अक्षताचा टिळक लावायचा आहे. राखी बांधताना भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा पांढरे वस्त्र असावे. दिवा लावून भावाला औक्षण करावे. भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर मंत्रोच्चार करत मनोभावे राखी बांधावी. राखी बांधून झाल्यावर एकमेकांना मिठाई द्यावी. तर अशा पद्धतीने योग्य नियम पाळून तुम्हाला हा सण साजरा करायचा आहे. आणि त्यासोबतच हा अतिशय सिद्ध उपाय करायचा आहे. तो उद्या सकाळी उठून तुम्ही अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये मी ही वस्तू सांगणार आहे, ती खूप सोपी आहे, स्वयंपाकघरामध्येच असते, पण अतिशय शक्तिशाली वस्तू ठरणार आहे. तर तुम्हाला अजिबात विसरायचे नाही आहे. लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकायची आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की गुलाबजल किंवा हळद असेल किंवा मग गंगाजल असेल, तर नाही, अजून एक महत्त्वाची वस्तू यामध्ये आहे. तर स्वयंपाकघरामध्ये तुमच्या नक्की सहजच मिळेल अशी 100% प्रभावी ही वस्तू ठरत असते. पितृदोष देखील याने शांत होतो. गुप्त शत्रू असतील जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी तुमच्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करतात, तर अशांचा शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी देखील ही वस्तू फायदेशीर ठरणार आहे. घरातील दरिद्रता देखील मुळासकट नष्ट होणार आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे हा उपाय केल्याने तुमच्या अंगामध्ये एक सकारात्मकता तुम्हाला जाणवायला लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला रक्षाबंधन हे साजरे करायचे आहे. कारण तुमच्या भावाच्या सकारात्मकतेनेच तुमचं नातं हे दृढ होत असते. त्यामुळे तुम्हाला आवर्जून आधी शुद्धता करायची आहे घराची, तुमची, आणि सात्विकतेने रक्षाबंधन हे साजरे करायचे असते. राखी बांधताना तुम्ही मनातल्या मनात फक्त एकदा उच्चारलेली, मनोभावे केलेली काही प्रार्थना असते आणि काही मंत्र देखील असतात. यामुळे मोठे मोठे अपघात हे टळतात, संकटे दूर पळून जातात, तुमच्या भावावर कोणतेही संकट येत नाहीत. त्यासाठी तुम्ही नक्की आवर्जून हे एक काम करायचे आहे. शुद्धतेने तुम्हाला हा सण साजरा करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळेच तुम्ही सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाका. तर शास्त्रामध्ये इतके शक्तिशाली आणि सिद्ध काही उपाय आपल्या धर्मात सांगितलेले आहेत. साक्षात चंद्राच्या परिपूर्ण प्रकाशाचा दिवस हा सण मानला जातो, कारण या दिवशी पौर्णिमा आहे. या दिवशी ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. त्यासोबतच चंद्र हा मनाचा कारक आहे आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील हा सण अतिशय फायदेशीर आहे, कारण पौर्णिमा ही तिथी आपलं मन शुद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चंद्र पूर्ण असतो, पूर्ण कलांनी संपूर्ण असतो आणि आपले मन देखील शांत व्हावे यासाठी हा दिवस फायदेशीर ठरेल. तर असा हा पवित्र आणि सिद्ध मुहूर्तावर आपण रक्षाबंधन साजरा करणार आहोत. तर या उपायाने तुमच्या भावा बहिणीचे नाते देखील दृढ होणार आहे. त्यासोबतच
तुमच्या घरामध्ये देखील सकारात्मकता येईल. नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष हे मुळासकट नष्ट होतील. जन्मांतराचे पितृदोष देखील नष्ट होणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे एक साधा, सोपा आणि सात्विक उपाय आवर्जून करा. चला तर वेळ वाया न घालवता मुख्य विषयाकडे वळूयात. नकारात्मकता, दारिद्र्य आणि नात्यामधील कटुता कायमची नष्ट करण्यासाठी हा एक सुवर्ण योग जुळून आलेला आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला जी वस्तू टाकायची आहे ती लक्ष देऊन ऐका. तर मैत्रिणींनो, तर हे काम कोणत्या वेळेत करायचे आहे? तर अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही 10 वाजेपर्यंत कधीही हे काम करू शकता. त्यासोबतच पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, सूर्योदयाच्या वेळी किंवा जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. तर त्या कशा टाकायच्या आहेत आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे हे देखील पुढे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपण वस्तू टाकतो आणि मोकळं होतो, परंतु मंत्र देखील म्हणणे खूप गरजेचे असते. कारण त्यामुळेच सात्विकता आणि अभिमंत्रित ते पाणी होत असते. त्यानंतर तुम्ही त्या पाण्याने आंघोळ करायची असते. तर तुम्हाला पौर्णिमा तिथी असल्यामुळे या पवित्र दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांनीच थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल सोडून ती वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. गंगाजल हे इतके पवित्र असते की हे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. जर तुम्ही कुठे पवित्र तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करणे शक्य झाले तर नक्की करा. पण ते नाही शक्य झाले तर मग घरीच थोडेसे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावे. आणि त्यानंतरचे आहे थोडेसे कच्चे दूध. दूध हे चंद्रग्रहाशी खूप संबंधित एक वस्तू आहे. पौर्णिमा तिथी आहे आणि चंद्राशी संबंधित ही तिथी देखील आहे. त्यामुळे तुम्हाला थोडेसे 1 ते 2 चमचे दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मंत्र कोणते कोणते म्हणायचे आहेत हे मी पुढे सांगणार आहे. तर गंगाजल टाकताना तुम्हाला गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा मंत्र म्हणायचा आहे. आणि दूध टाकत असताना ओम सोम सोमाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. ओम सोम सोमाय नमः. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये अतिशय पवित्र मानली जाणारी एक वस्तू आहे, जी श्रावण सुरू होताच म्हणजे जेव्हा आपली दीप अमावस्या असते तेव्हापासून त्या वस्तूला महत्त्व असते. ते गणपती बाप्पांच्या मूर्ती स्थापनेपर्यंत आणि विसर्जनापर्यंत देखील त्याला महत्त्व असते. ती वस्तू दुसरी तिसरी कोणती नसून गणपती बाप्पांना आवडणारी दुर्वा. तर तुम्हाला थोड्याशा दुर्वा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. 1 दुर्वा टाकली तरीही चालेल. कारण उद्या शुक्रवार देखील आहे. जिवतीची पूजा केली जाते आणि जिवतीला आपण दुर्वा आघाडांची माळही अर्पण करत असतो. त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरी दुर्वा आणलेल्या असतील तर ती देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 ते 2 टाकायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तिसरी एक वस्तू, जी साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल अशी, ती म्हणजे थोडीशी 1 लवंग टाका आणि थोडेसे पांढरे तीळ टाका. हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला लक्षात आले असेल, यातील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. गंगाजल तर टाकावेच लागते. जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये दुर्वा टाकली तर साक्षात सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात. तुम्हाला जर शत्रुत्रास असेल तर शत्रुत्रास पूर्णतः नष्ट होतो. पितृदोष देखील दूर होतो. त्यासोबतच विड्याची पान तुमच्याकडे असेल तर थोडीशी विड्याची पान तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. 1 टाकले तरीही चालेल. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची वस्तू ती म्हणजे तुम्हाला पाण्यामध्ये थोडीशी तुरटी फिरवायची आहे. तुरटीमुळे पाणी तर शुद्ध होतेच, परंतु सर्व नकारात्मकता नष्ट होते. तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते. आता या वस्तू टाकताना पुढे काय करायचे आहे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर तुम्हाला विड्याचे पान का टाकायचे आहे, ज्याला आपण नागवेलीचे पान म्हणतो. त्या पानाचं खूप महत्त्व आहे. त्या पानामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो. दुर्गादेवीचा वास मानला जातो. आणि हे पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जर हे पान टाकून स्नान केले तर तुमच्यावरील सर्व दोष मुळासकट नष्ट होणार आहेत. आणि यातील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुरटी. ही तर तुम्ही नक्कीच टाका. यामुळे कोणतीही नकारात्मकता असो, कर्णीबाधा असो, नजरबाधा असो किंवा शत्रुत्रास असो, मुळासकट नष्ट होणार आहे. उद्याच्या शुभतिथीवर ही वस्तू टाकायला अजिबात विसरू नका. खूप शुद्धताचे प्रतीक ही वस्तू मानली जाते. तर या प्रकारे ही एक वस्तू टाका. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला मी मंत्र सांगितलेले आहेत ते मंत्र म्हणायचे आहेत किंवा श्री स्वामी समर्थ म्हटले तरीही चालेल किंवा मग तुम्ही तुमच्या कुलदेवताचे स्मरण केले तरीही चालेल. अशा प्रकारे तुम्हाला योग्य पद्धतीने स्नान करायचं आहे. त्या वस्तू नंतर अंघोळ झाल्यावर पायाखाली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. साईडला करून त्यानंतर शेवटी तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता. यातील महत्त्वाची वस्तू लक्षात ठेवा, ती टाकायची आहे. ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळेल. त्याचं तुम्ही पावडर करून देखील टाकू शकता. तर ती एक टाका. त्यानंतर शुद्ध भावाने आणि पवित्रतेने तुम्हाला रक्षाबंधन हे साजरे करायचे आहे. तर अशा प्रकारे हा अत्यंत साधा सोपा आणि छोटा उपाय नक्की करा. राखी बांधण्यासाठी योग्य मुहूर्त
रक्षाबंधन दिवसभर मुहूर्त काय आहे ते आपण बघूया. यावर्षी दिनांक 28 ऑगस्ट रोजी उद्या शुक्रवारी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. तर पौर्णिमा सकाळी 9:49 आहे. धर्मशास्त्रानुसार सूर्योदयानंतर 6 घटीपेक्षा म्हणजेच 2 तास 24 मिनिटे अधिक काळ पौर्णिमा असल्याने या दिवशी रक्षाबंधन साजरे करावे असे आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 9:49 राखी बांधावी असे नसून संपूर्ण दिवसभर कोणत्याही वेळी रक्षाबंधन करता येईल. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत. नेहमीप्रमाणे 28 ऑगस्ट रोजी आनंदात रक्षाबंधन साजरे करावे. दाते पंचांगानुसार योग्य माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की ही वेळ पाळावी आणि योग्य पद्धतीने रक्षाबंधन साजरे करावे. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या म्हणजेच राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.